आणि आता बातमी कोल्हापूरच्या राजकीय आखाड्यातून आहे। गोकुळची निवडणूक बिनविरोध करण्याच्या बदल्यात सतेज पाटलांना विधान परिषदेची आमदारकी मिळणार असल्याच्या चर्चा रंगल्यात। आगामी विधान परिषद निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ही गोकुळची जी निवडणूक आहे ती बिनविरोध करण्याचा प्रस्ताव आहे का असा प्रश्न सतेज पाटलांनी विचारलेला आहे आणि त्यांनी आपली भूमिका त्यावर स्पष्ट केली। माझ्या वैयक्तिक स्वार्थासाठी मी कधीही अशा पद्धतीचा कॉम्प्रोमाइज करणार नाही। मला निवडणूक 2028 ची कशी लढवायची हे निश्चितपणे कळतंय, कारण की मी आतापर्यंत अनेक निवडणुका लढवलेल्या आहेत आणि म्हणून ह्या 5.5 लाख शेतकऱ्यांची संस्था ही कुणाच्या ताब्यात असली पाहिजे, एक विचाराच्या ताब्यात असली पाहिजे, ही भूमिका माझी या ठिकाणी आणि म्हणून शेतकरी भिमुख कारभार करणं ही माझी प्रायोरिटी असणार आहे। तर नेमकं यामागे काय राजकारण आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याचं सत्ता केंद्र आहे। गोकुळवर ज्याची सत्ता त्याची जिल्ह्यातल्या सहकारी संस्थांवर मजबूत पकड असते। गोकुळचं ग्रामीण ते जिल्हा स्तरापर्यंत मोठं नेटवर्क आहे आणि त्याचा राज्याच्या राजकारणासाठी देखील फायदा होईल। महायुतीच्या हातात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नाड्या आहेत, त्यामुळे गोकुळच्या बदल्यात विधान परिषदेच्या आमदारकीचा हा संपूर्ण प्रस्ताव आहे।